नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक पद भरतीसाठीची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पाहू शकता 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 विविध सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजेच या परीक्षेमध्ये ग्रुप लेव्हल टायमरचा वापर केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत एम-सी-क्यू आधारित ज्या भरती परीक्षा आहेत, एम-सी-क्यू बेस्ड परीक्षा, यामध्ये ग्रुप लेव्हल टायमर म्हणजेच अनिवार्य कालमर्यादित विभागाचा जो समावेश आहे, हा केला जाणार आहे. आता या संदर्भात अधिकृत जी अपडेट आहे, बी-एम-सीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तर यानुसार पाहू शकता की जो ग्रुप लेव्हल टायमर आहे, एम-सी-क्यूमध्ये म्हणजेच एम-सी-क्यू आधारित परीक्षा ज्या आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये, तर यामध्ये पाहू शकता बहुपर्यायी प्रश्नांमध्ये जी आहे ग्रुप लेव्हल टायमर म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा परीक्षेवर म्हणजे प्रश्न सोडवताना, परीक्षा देताना तुमच्या परीक्षेमध्ये जे आहे परीक्षेच्या प्रश्नांवर, गुणांवर कशा पद्धतीने जो आहे फरक पडेल, प्रभाव पडेल, या संदर्भात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. की एम-सी-क्यूमध्ये परीक्षा देताना जी अनिवार्य कालमर्यादित विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रुप लेव्हल इंट्रोडक्शन मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन्स आहेत. ग्रुप लेव्हल टायमर तो कसा फरक पडेल पाहू शकता. तर परीक्षेमध्ये पाहू शकता यामध्ये बी-एम-सीने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व परीक्षा एम-सी-क्यू आधारित परीक्षा ज्या आहेत, बहुपर्यायी म्हणजे एका प्रश्नासाठी 4 पर्याय असलेले जे परीक्षा आहेत, या परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान म्हणजे परीक्षा देताना उद्भवणाऱ्या धोक्यांच्यापासून परीक्षेची सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे. आता या जो नवीन ग्रुप लेव्हल टायमर आहे, म्हणजेच परीक्षा देताना जो टायमर आहे, याचा तुम्हाला तुमची जी परीक्षा आहे, ती सोडवताना तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवणार आहे, फरक पडणार आहे. तर नक्की काय फरक पडणार आहे? पाहू शकता. या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटांमध्ये विभागल्या गेलेले आहेत. पाहू शकता 4 सेक्शन आहेत. 25-25 प्रश्नांचे, 25-25 गुणांचे 4 सेक्शन आहेत. तर पाहू शकता आता ही जी परीक्षा आहे लिपिक कार्यकारी सहाय्यकसाठीची बी-एम-सी जी-ए-डीसाठीची, या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत 4 कालमर्यादित विभाग आहेत. म्हणजेच ए, बी आणि सी आणि डी यामध्ये पाहू शकता सेक्शननुसार देण्यात आलेलं आहे. आता प्रत्येक विभागात 25 प्रश्न आहेत आणि 25 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. आता आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय म्हणजे 25 मिनिटांचा जो वेळ दिलाय आणि 25 मिनिटांचा वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात म्हणजेच पहिला ए सेक्शन तुम्ही करायला घेतलेला आहे आणि ए सेक्शनसाठी पाहू शकता तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तर हा सेक्शन 25 मिनिटं पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही बी जो सेक्शन आहे, ह्या बी सेक्शनमध्ये जाऊ शकत नाहीये. मध्ये पाहू शकता पहिला एक सेक्शन तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्यामध्ये पाहू शकता पुढे या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्यामध्ये प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे पाहू शकता सेक्शन एमध्ये तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ दिलाय, बरोबर? तर 25 मिनिटांच्या वेळामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. एखादा क्वेश्चन तुम्हाला चुकीचा वाटतोय, तर तो स्टार करू शकता. तर स्टार केल्यानंतर 25 मिनिटांच्या आतच तुम्हाला तो पुन्हा तपासणे आवश्यक आहे. एखादा प्रश्न तुम्ही 25 प्रश्नांमधील पहिल्या एक सेक्शनमध्ये एखादा प्रश्न सोडवायचा बाकी आहे, तर 25 मिनिटांच्या आत तुम्हाला तो सोडवणं आवश्यक आहे. एकदा का जो वेळ झाला, की त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे, तो ऑटोमॅटिकली चालू होईल आणि त्यानंतर पाहू शकता जो पुढचा सेक्शन आहे, त्या पुढच्या सेक्शनचेच तुम्ही प्रश्न सोडवू शकता. जो पाठीमागचा सेक्शन आहे, त्यामध्ये येऊन पुन्हा तुम्ही ते प्रश्न सोडवू शकत नाही. तर या अगोदरच्या परीक्षेमध्ये कसं असायचं पाहू शकता, टी-सी-एसद्वारे घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये तुम्ही ए सेक्शन सोडवलात, बी सेक्शन सोडवलात, सी सोडवलात, डी सुद्धा सोडवलात. आता 4ही सेक्शनमध्ये जे राहिलेले प्रश्न किंवा तुम्हाला चेंजेस करायचे असतील किंवा चुकीचं वाटत असेल, तर कोणत्याही सेक्शनमध्ये येऊन तुम्ही कोणताही प्रश्न कधी पण जे आहे 100 मिनिटांच्या वेळेमध्ये कधीसुद्धा चेक केला जाऊ शकतो.
पण आता तसं नाहीये. आता 25 जे सेक्शन आहेत, 25-25 मिनिटांचे 4 सेक्शन आहेत. तर तुम्ही त्या सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये जाल, तर पाठीमागच्या सेक्शनमध्ये पुन्हा येऊ शकणार नाहीये. तर यामध्ये पाहू शकता, यामध्ये उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो किंवा नसो, कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. म्हणजे तुम्हाला चेकिंगसाठी तुम्ही तो प्रश्न ठेवू शकता. याचा अर्थ असा, की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात. आता वेळ संपलेली आहे 25 मिनिटांची पहिल्या सेक्शनची. तो प्रश्न तुम्ही पुन्हा पाहू शकत नाहीये. म्हणजेच महत्त्वाची माहिती अशी आहे, की पाहू शकता 4 सेक्शनमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. परीक्षेच्या स्वरूपनुसार पूर्ण डिटेलमध्ये चेक करू शकता. पाहू शकता आता मराठी भाषा आणि व्याकरणसाठीचा हा जो आहे ग्रुप आहेत यामध्ये ग्रुप लेव्हल टायमर आहे. त्यामध्ये ग्रुप एमध्ये 6 प्रश्न आहेत. ग्रुप एमध्ये 6 प्रश्न आहेत. ग्रुप सीसाठी सुद्धा 6 आणि ग्रुप डीसाठी एकूण 7 प्रश्न आहेत. तर पाहू शकता हा जो सेक्शन आहे यामध्ये हा जो सेक्शन देण्यात आलेला आहे ग्रुप एचा सेक्शन आहे. हा ग्रुप एच्या सेक्शनमध्ये मराठीसाठीचे 6 प्रश्न आहेत. इंग्रजी आणि व्याकरणसाठीचे 6 प्रश्न, जनरल नॉलेज सामान्य ज्ञानसाठीचे 6 प्रश्न, इंटेलेक्चुअल टेस्टसाठीचे बौद्धिक चाचणीसाठीचे 7 प्रश्न. म्हणजे एकूण 25 प्रश्न हे ग्रुप ए मधले प्रश्न तुम्ही सोडवून कंप्लीट केल्यानंतर 25 मिनिटांचा वेळ त्यासाठी असेल. टोटल परीक्षा जी आहे 100 मिनिटांची असेल. पण पाहू शकता हा जो ग्रुप ए आहे, ह्या ग्रुप एमध्ये जे 25 प्रश्न आहेत, प्रत्येक 40 सेक्शनमधले हे तुम्हाला पहिल्यांदा सोडवायचे आहेत. आता हे सोडवल्यानंतरच पुढचा जो सेक्शन आहे 25 मिनिटानंतर पुढचा सेक्शन चालू होईल. आता पुढचा सेक्शन जो आहे ग्रुप बी हा चालू झालेला आहे. ग्रुप बी चालू झाल्यानंतर पाहू शकता पहिला जो सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये तुम्ही पुन्हा येऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये समजा एखादा प्रश्न तुम्ही सोडलेला आहे आणि तो तुम्हाला पुन्हा सोडवायचा आहे, तर तो सेक्शनमध्ये येऊन तो प्रश्न पुन्हा सोडवला जाऊ शकत नाही. म्हणजे एकदा का वेळ पूर्ण झाली पहिल्या सेक्शनची, की नेक्स्ट सेक्शन असेल 25 प्रश्नांसाठीचं, 25 मिनिटांसाठीचं. हे सुद्धा पूर्ण झाल्यानंतर पुढचं सेक्शन असेल आणि ते सेक्शन पूर्ण झाल्यानंतर 25 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर शेवटचं सेक्शन. तर यामध्ये पाठीमागे येऊन जो पहिला ए सेक्शन आहे, 25 मिनिटांची वेळ पूर्ण झाल्यानंतर एखादा प्रश्न तुम्ही सोडवला नाहीये किंवा तुम्हाला पुन्हा चेक करायचा आहे, तर यामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. ग्रुप बी सुद्धा पूर्ण झाल्यानंतर 25 मिनिटं वेळ पूर्ण झाल्यानंतर तो सेक्शन चेक केला जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने हा ग्रुप लेव्हल टायमर जो आहे नवीन जी आहे पद्धत अवलंबली आहे बी-एम-सीकडून. मुंबई महानगरपालिका जी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रियेअंतर्गत महत्त्वाची जी अपडेट आहे पाहू शकता 25-25 मिनिटांचे 4 सेक्शन करण्यात आलेली आहेत. एकूण 100 मिनिटांच्या या परीक्षेमध्ये आणि या सेक्शननुसार ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे 4 लेव्हल 4 सेक्शन करण्यात आलेले आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला जी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. ते पॅटर्न जो आहे तो महत्त्वाचा आहे. कारण यावर तुमची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न सोडवताना किंवा परफॉर्मन्स जो आहे गुणांवर तुमचा फरक पडू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही जी प्रॅक्टिस टेस्ट देता किंवा मॉक टेस्ट देता, या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. या संदर्भात तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. त्याचबरोबर पाहू शकता, ज्या भरती परीक्षांची तयारी करण्यासाठी बी-एम-सीची लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तयारी करण्यासाठी आम्ही स्वतंत्र अशी जे मॉक टेस्ट आहेत TCS पॅटर्ननुसार तयार केली आहेत. ज्यामध्ये जे टेस्ट पॅटर्न आहे परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित जे आहे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि रिझनिंगवर आधारित बनवलेलं आहे. हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहे आमचे जे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे याद्वारे डाउनलोड करून या परीक्षा ज्या आहे टेस्ट पॅटर्ननुसार TCS पॅटर्ननुसार देऊ शकता. हा नवीन पॅटर्न जो आहे यामध्ये समाविष्ट आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जे टेस्ट आहेत प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकता. तर अशा पद्धतीने जो महत्त्वाची माहिती अशी आहे की ग्रुप लेव्हल टायमर जी आहे नवीन पद्धत जारी करण्यात आलेली आहे बी-एम-सीकडून, मुंबई महानगरपालिकेकडून. तर यावर आधारित जे आहे प्रश्नपत्रिका असणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न आहेत सोडवायचे आहेत. त्याचबरोबर या भरती संदर्भात जे हॉल तिकीट आहे ते सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे. अधिकृत लिंक आहे. त्याद्वारे तुमचं जे हॉल तिकीट आहे परीक्षेचं डाउनलोड केलं जाऊ शकतं. या संदर्भात या
परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.